सर्वांचं परत एकदा माने एज्युकेशन अकॅडमी मध्ये स्वागत। तर चला तर बघूया समाज विज्ञान मधील प्रकरण समुदाय याच्याबद्दल आपण जाणून घेऊया प्रस्तुत व्हिडिओ मध्ये। तर या प्रकरणामध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी जाणून घेणार आहोत ते सुद्धा मी तुमच्या समोर प्रस्तुत केलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघूया कोणकोणत्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत। तर पहिली गोष्ट आहे भटके समुदाय व त्याची वैशिष्ट्ये कोणकोणती हे जाणून घेणार। 2 आदिवासी समुदाय व त्याची वैशिष्ट्ये। 3 ग्रामीण समुदाय व त्याची वैशिष्ट्ये। 4 शहरी समुदाय आणि त्याची वैशिष्ट्ये। या सर्व गोष्टी आपण या प्रकरणामध्ये चर्चा करूया विद्यार्थी मित्रांनो। चला तर बघूया मग समुदायाचा अर्थ काय बघूया। समुदाय म्हणजे काय, कशाला आपण समुदाय म्हणू शकतो। तर समुदाय म्हणजे काय असा प्रश्न आला तर तुम्ही काय करणार, लिहिलं पाहिजे ना। त्यासाठी तुमच्या समोर मी व्याख्या सुद्धा प्रस्तुत केलेली आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, एका ठराविक भौगोलिक प्रदेशात किंवा काही नीती नियमाचे पालन करून काही ठराविक उद्दिष्टे ठेवून 3 पेक्षा जास्त माणसांचा गट राहत असेल तर त्याला आपण समुदाय असे म्हणतो। बघा विद्यार्थी मित्रांनो, एका ठराविक भौगोलिक प्रदेशात काही नीती नियमाचे पालन करून काही ठराविक उद्दिष्टे ठेवून 3 पेक्षा जास्त माणसांचा गट राहत असेल तर त्याला आपण समुदाय म्हणू शकतो। याला समुदाय असे म्हणतात। ओके, तर हे झालं समुदायाचा अर्थ आपण जाणून घेतलो विद्यार्थी मित्रांनो। तर समुदायाचे प्रकार कोणकोणते असा प्रश्न आला तर तुम्ही काय करणार, लिहिलं पाहिजे ना। तर बघा प्रकार कोणकोणते आहेत ते। ओके, तर भटके समुदाय पहिला प्रकार आहे। दुसरा प्रकार आहे आदिवासी समुदाय। तिसरा प्रकार आहे ग्रामीण समुदाय आणि चौथा प्रकार आहे शहरी समुदाय। हे सर्व आपण एका पाठोपाठ एक चर्चा करत जाऊया। तर विद्यार्थी मित्रांनो, चला तर बघूया भटके समुदाय याच्याबद्दल जाणून घेऊया। तर भटके समुदाय म्हणजे कसे असतात बघा, तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सततपणे ते काय करत असतात तर भटकत असतात। त्यांचं एक छायाचित्र मी तुमच्या समोर प्रस्तुत केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, वीक्षण करून घ्या। तर या भटक्या समुदायाची व्याख्या आणि त्याची वैशिष्ट्ये सुद्धा मी तुमच्या समोर प्रस्तुत केलेले आहेत। भटका समुदाय म्हणजे काय आणि त्याची वैशिष्ट्ये कोणकोणती असा प्रश्न आला तर तुम्हाला हे लिहिता आलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठी नोट करून घ्या। चला तर बघूया, शिकार व अन्न संग्रह, व्यापार व पशुपालनासाठी एका ठिकाणी वास्तव न करता ऋतुमानानुसार भटकणारा समाज म्हणजेच भटके समुदाय। एका ठिकाणी हा राहू शकत नाही आहे, ऋतुमानाप्रमाणे हा काय करतो तर भटका समुदाय एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करत असतो। याला आपण भटके समुदाय असे म्हणतो विद्यार्थी मित्रांनो। उदाहरणार्थ बघा, परदेशी, निर्वासित, देश संचारी, उचल्या, जिस्पी इत्यादी समुदाय जे आहेत हे सर्व भटके समुदायाचे उदाहरण आहेत विद्यार्थी मित्रांनो। तर भटक्या समुदायाची वैशिष्ट्ये जाणून घेऊया आपण। चला तर बघूया भटक्या समुदायाची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत। पहिला वैशिष्ट्य आहे जीवन किंवा उदरनिर्वाहासाठी भटकंती करतात। हे जीवन किंवा उदरनिर्वाह चालवण्यासाठी काय करतात तर भटकंती म्हणजे भटकतात। एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, तिसऱ्या ठिकाणी, चौथ्या ठिकाणी असं ते भटकत जातात। तर दुसरं वैशिष्ट्य आहे विद्यार्थी मित्रांनो तात्पुरता निवास असतो यांचा। म्हणजे एका ठिकाणी राहिले तर परमनंट असं त्यांचं काय असत नाहीये, निवासस्थान असत नाहीये। तात्पुरतं निवासस्थान करतात आणि त्या ठिकाणी राहतात आणि दुसऱ्या ठिकाणी ते निघून जातात। अशा प्रकारची एक व्यवस्था यांची असते। त्याचप्रमाणे शून्य किंवा कमी भांडवल असणारे श्रमजीवी असतात। हे यांच्याकडे भांडवल जास्त नसतं, कमी भांडवल असतं आणि श्रमजीवी असतात। हे निसर्गाचे उपासक असतात। निसर्गाला हे काय करतात तर जास्त मानतात आणि त्याचे उपासक सुद्धा हे असतात। भिन्न मातृभाषा यांची असते भटक्या समुदायाची। हे झाले भटक्या समुदायाची वैशिष्ट्ये आपण जाणून घेतलं विद्यार्थी मित्रांनो। तर आदिवासी समुदाय याच्याबद्दल थोडक्यात आपण जाणून घेऊया। चला तर बघूया आदिवासी समुदायाचे एक छायाचित्र आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, बघून घ्या, वीक्षण करून घ्या। आदिवासी समाज कसा असतो म्हणायचं एक झलक तुमच्या समोर मी प्रस्तुत केलेली आहे।
तर आदिवासी समुदाय म्हणजे काय, त्याची वैशिष्ट्ये कोणकोणती बघा विद्यार्थी मित्रांनो, आणि त्यांचे काय काय असतात म्हणायचं. एका ठराविक प्रदेशात राहणाऱ्या आणि स्वतःचे सामाजिक आणि राजकीय व सांस्कृतिक प्रशासन असणाऱ्या समुदायाला आपण आदिवासी समुदाय असे म्हणतो. तर उदाहरणार्थ आदिवासी, मूल निवासी, गिरिजन, वन्यजाती इत्यादी हे आदिवासी समुदायाचे उदाहरण आहेत. तर 3 जातीमध्ये विभागणी केलेल्या यांची आदिवासी समाजाची. तर बघा केकेसियन आदिवासी, मंगोलियन आदिवासी, निग्रो आदिवासी असे 3 विभागणी यांची केलेल्या आहे. तर भारतातील उपजाती बघा आदिवासी समाजाचे तर कुठं कुठं आपल्याला पाहावयास मिळतात. हे उत्तर व ईशान्य भागामध्ये, मध्य भाग आणि दक्षिण भाग या ठिकाणी आदिवासी समुदाय आपल्या भारत देशामध्ये पाहावयास मिळतो. विद्यार्थी मित्रांनो, समजलं असेल तुम्हाला आदिवासी समुदाय आणि याच्याबद्दल आपण सविस्तर चर्चा केलो. विद्यार्थी मित्रांनो, तर आपण बघूया नेक्स्ट या आदिवासी जमातीचे वैशिष्ट्ये कोणकोणती असा प्रश्न आला तर तुम्हाला लिहिता आला पाहिजे. बघा वैशिष्ट्ये तुमच्या समोर आलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो, लिहून घ्या. हे अतिशय महत्वाचे आहेत. पहिला वैशिष्ट्य आहे साधे व स्वयंपूर्ण जीवन असते यांचा. दुसरं वैशिष्ट्य आहे निसर्गाचे उपासक असतात. तिसरं वैशिष्ट्य आहे समूहाबद्दल निष्ठा व ऐक्याचे महत्व असते यांच्याकडे. त्याचबरोबर महिलांना स्वातंत्र्य असतं. अंतर्गत विवाह पद्धती असते. भिन्न मातृभाषा असते. निसर्गाच्या परिसरात वास्तव्य असतं यांचं. इतकंच नाही तर अर्थव्यवस्था ही शिकार, अल्पकृषी, अरण्ये व त्याची उपउत्पादने याच्यावर अवलंबून यांची अर्थव्यवस्था असते. विद्यार्थी मित्रांनो, तर आतापर्यंत आपण जाणून घेतलो भटका समुदाय याच्याबद्दल. तर ग्रामीण समुदाय याच्याबद्दल थोडक्यात माहिती मी तुमच्या समोर मांडतोय. विद्यार्थी मित्रांनो, ग्रामीण समुदाय म्हणजे कुठं असतो आणि त्याची उदाहरण आणि त्याची प्रकार बघा. साधे व अल्प खर्चित जीवन जगणाऱ्या, जिव्हाळ्याचे संबंध असणाऱ्या कुटुंबाच्या समूहाला ग्रामीण समुदाय असे म्हटलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, तर ग्रामीण समुदाय म्हणजे काय त्याची व्याख्या मी मांडलेली आहे. त्याचबरोबर ग्रामीण समुदायाचे उदाहरण बघा. हळ्ळी, पळ्ळी, ऊरू, खेडे, गाव हे ग्रामीण समुदायाचे उदाहरणे आहेत. तर खेड्यांचे प्रकार बघा किती असतात. तर केंद्रीकृत खेडे असतात. दुसरा वेगवेगळी घरे असणारी खेडी असतात. तिसरा विखुरलेली घरे असणारी खेडी असतात. चौथा घरच्या रांगा असलेल्या घरी असतात. पाचवा चक्राकार खेडी असतात. सहावा चौकोनी किंवा आयताकार खेडी असतात. सातवा जोड रस्ते किंवा बाजारपेठा असणारी खेडी असतात. अशा प्रकारची खेडी आपणाला पाहावयास मिळतात. विद्यार्थी मित्रांनो, तर खेड्याचं एक उत्तम एक छायाचित्र मी तुमच्या समोर प्रस्तुत केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, खेडे कसे असतात म्हणायचे एक झलक तुमच्या समोर मी या ठिकाणी प्रस्तुत केलेलं आहे. बघून घ्या थोडंसं आणि निरीक्षण सुद्धा करून घ्या. तर आपण बघूया नेक्स्ट ग्रामीण समुदायाची वैशिष्ट्ये काय आहेत ते. थोडक्यात वैशिष्ट्ये तुमच्या समोर मी मांडत आहे. विद्यार्थी मित्रांनो, ग्रामीण समुदायाचे वैशिष्ट्य लिहा असा प्रश्न आला तर तुम्हाला लिहिता आला पाहिजे. पहिलं वैशिष्ट्य आहे छोटा आकार. दुसरा आहे कृषी व कृषीतर व्यवसाय. तिसरा समुदाय जीवन. चौथा लोकशाहीचा आदर्श. पाचवा नागरी सुविधांचा अभाव. अशा प्रकारचे ग्रामीण समुदायाची वैशिष्ट्ये आपणाला पाहावयास मिळतात. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सुंदरपणे आतापर्यंत तुम्ही समजून घेतलात. तर नेक्स्ट शहरी समुदायाबद्दल थोडक्यात आपण माहिती घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, तर हे सुद्धा या ठिकाणी मी शहरी समुदाय कसा असतो म्हणायचं एक थोडक्यात एक छायाचित्र मी तुमच्या समोर प्रस्तुत केलेलं आहे. वीक्षण करून घ्या आणि याची माहिती सुद्धा आली बघा. चला आता जास्त लोकसंख्या असणाऱ्या व लोकसंख्येची घनता दाट असणाऱ्या भागाला शहर असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, शहर कशाला म्हणतात याची व्याख्या मी सांगितलो, तर लिहून घ्या. तर उदाहरणार्थ बेळगाव शहर, दिल्ली शहर, बेंगळूर शहर, मुंबई शहर, जयपूर, कलकत्ता इत्यादी. शहरी समुदायाची वैशिष्ट्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, थोडक्यात समजून घ्या. मोठा आकार असतो. सांस्कृतिक विविधता असते. कृषी इतर कामे असतात. सलोख्याचा संबंधाचा अभाव असतो या ठिकाणी. औपचारिक
विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण शहरी समुदायाची वैशिष्ट्ये, शहरी समुदाय म्हणजे काय याच्याबद्दल सविस्तर माहिती घेतली. हे शहरी समुदायाचं जे शहर कसं असतं म्हणायचं एक छायाचित्र या ठिकाणी सुद्धा बघा, शहराची झगमगाट कशी असते म्हणायचं आपण बघितलो. तर हे सर्व सलोख्याचे संबंधाचा अभाव या शहरामध्ये असतो. इतकंच नाही तर औपचारिक रित्या सामाजिक नियंत्रण सुद्धा या ठिकाणी असत नाही. त्यासाठी शहरी समुदाय हा सुद्धा एक महत्त्वाचा समुदाय म्हणून समजला जातो. विद्यार्थी मित्रांनो, तर आपण आतापर्यंत सविस्तरपणे माहिती घेतली या अनेक समुदायाच्या प्रकाराबद्दल, समुदायाच्या वैशिष्ट्याबद्दल. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूया नेक्स्ट एक प्रकरण घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.